नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त अशा झटपट होणाऱ्या आणि चमचमीत वालाच्या शेंगा कशा बनवायच्या हे बघणार आहोत। वालाच्या शेंगा बनवताना 1 चमचा आपण ही वस्तू टाकणार आहोत, ज्यामुळे मस्त असा घट्टसरपणा येणार आहे व ज्यामुळे ही भाजी सर्वांना आवडेल। चला तर बघूया। वालाच्या शेंगा बनवण्यासाठी 300 ग्राम वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवल्या होत्या। त्यानंतर ह्या कोरड्या झाल्या आहे। आता यांना सोलून घेऊया। वालाच्या शेंगाचं पुढचं व मागचं टोक अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे व जितक्या शिऱ्या निघतील तितक्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे व अशा हातानेच याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। सुरीने जर केलं तर यातील ज्या शिरा असतात त्या निघत नाही, तर तोडताना शक्य तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी खाताना मस्त लागते। नाहीतर या शिरा दातात अडकतात व मग ते खाताना चांगलं लागत नाही। तर अशा प्रकारे सर्व वालाच्या शेंगा निवडून घेऊया। एखादी वालाची शेंग आतून किडकीही असते, तर ती घ्यायची नाहीये। व्यवस्थित बघूनच वालाच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे सर्व वालाच्या शेंगा निवडून घेऊया व त्याचे जे शिरा असतात त्या काढून घेऊया। हातानेही खूप इझिली याला तोडता येतं। तर अशा प्रकारे सर्व वालाच्या शेंगा मी निवडून घेतल्या आहे व साईडला इतक्या शिरा निघाल्या आहे। भाजीसाठी लागणार आहे धना पावडर, काळा मसाला, हळद पावडर, लाल मिरची पावडर, जिरा, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ। एक कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये टाकूया 3 ते 3.5 चमचे तेल। तेलला चांगलं गरम होऊ देऊया। तेल गरम झालं आहे, यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं। हे चांगले तडतडले गेले आहे। लगेच टाकणार आहोत वालाच्या शेंगा। एकदा मिक्स करून घेऊया। आता इथे कढीपत्ता टाकायचा विसरले होते, तर इथे कढीपत्ता टाकत आहे थोडासा। यालाही मिक्स करून घेऊया। आता वालाच्या शेंगांना 1 ते 1.5 मिनिटं असंच परतून घेणार आहोत। यामध्ये टाकणार आहोत सिक्रेट वस्तू, ज्यामुळे भाजीला मस्त घट्टपणा येईल। तर इथे 1 चमचा बेसन टाकला आहे। याला 1 ते 1.5 मिनिटं असंच परतून घेऊया। बेसनमुळे मस्त चवही येते आणि घट्टपणा येतो। याला परतून झाल्यावर यामध्ये टाकणार आहोत धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा टाकली आहे हळद पावडर। लगेच टाकणार आहोत यामध्ये लाल मिरची पावडर पाऊण चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे। तर याला चांगलं परतून घेऊया एखादा मिनिट। त्यानंतर लगेच टाकणार आहोत मीठ, तर इथे 1 चमचा मीठ टाकलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट टाकला आहे 3 चमचे, यालाही चांगलं मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 1 मिनिट परतून घेतला आहे। आता यावर एक झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी। जास्त वेळ नाही ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। 1 मिनिटानंतर लगेच झाकण काढायचं आहे, नाहीतर हे तळाशी लागेल। आता यामध्ये लगेच टाकणार आहोत पाणी, तर इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे। वालाच्या शेंगांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे, तर इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि यावर आपण एक झाकण ठेवून याला मधून चेक करत राहणार आहोत व चांगलं शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मध्यम ठेवणार आहोत। तर मध्ये मी झाकण काढून याला एकदा मिक्स करत आहे व याला चांगले शिजू देत आहे। तुम्ही बघू शकता 2-3 वेळ झाकण मी काढून घेतलं आहे व आता पाणी आटू लागलं आहे। तर इथे मी सुकी भाजी बनवत आहे। तुम्हाला रस्सा भाजी लागत असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता। तर आता इथे पूर्ण पाणी आटलं गेलं आहे व एकदम अशी भाजी शिजली गेली आहे। वरून मी कोथिंबीर टाकत आहे। तर वालाच्या शेंगांना शिजवण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागले आहे। तर एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी बनली आहे, एकदम तर्रीदार, चमचमीत आणि घट्टही। तर एकदम मस्त अशी भाजी बनली आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। आता एका बाउलमध्ये भाजी काढून घेत आहे। फक्त 1 चमचा बेसन टाकला आहे वालाच्या शेंगामध्ये आणि किती मस्त घट्टसर अशी भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही हिला टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता, खूप मस्त लागते आणि पाहता क्षणी खाण्याची इच्छा होते, इतकी चविष्ट आहे। तर तयार आहे चमचमीत अशी वालाच्या शेंगाची भाजी, तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।